कॉलेजला माझ्या नाट्यमंडळ ह्या करता जॉईन केलं होतं की नाट्यमंडळात जी माणसं असतात त्यांचं ब्लॅकलिस्टला नाव येत नाही. स्क्रीनवर तिने मला पोलीस म्हणून पाहिलं. मला असं विचारलं की आई आता मी शाळेत नाही गेले तर तू मला जेलमध्ये नेणार. तुम्हाला फर्स्ट क्लास हवाय ना, मी मिळवून देईन, मला हे करायला परमिशन. आता जर नाही मिळाला तर बाबा खरोखर बंद कर. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज लोकशाही मिररच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे अभिनेत्री मानसी कुलकर्णी. मानसी, तुझं लोकशाही मिररमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी कशी आहेस? फ्रेश आहेस? हो, आणि इथे यायचं म्हटलं आणखीन फ्रेश झाले कारण ऑडियन्सशी संवाद साधणं हे तर आमच्या आवडीचं काम आहे. Yes, त्यामुळे yes, yes. डेफिनेटली फ्रेश आहे. सध्या काय चालू आहे आयुष्यात? सध्या अगदीच खरं सांगू तर सध्या जरा थोडा परत काय म्हणू ब्रेक असा सुरू आहे कारण आत्ताच परत एक डेली सोपचं काम, मेजर कमिटमेंट जी ज्याला लागते ती आता जस्ट संपली आहे. त्यामुळे परत थोडा रिलीफ वाला फेज सुरू आहे लाईफमध्ये. सो सध्या चिल आहे. निश्चित. मात्र मानसी, 10 वर्षांच्या ब्रेक नंतर तू पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक हो, केलास आणि हो. 10 वर्ष हे कमी नाही झालं. हा काळ खूप मोठा आहे आणि हा गॅप भरून काढणं तुझ्यासाठी देखील खूप मोठी गोष्ट होती. जेव्हा तू ठरवलंस की पुन्हा कमबॅक करायचंय, तुला स्वतःमध्ये काही बदल अनुभवलेस? हो, आणि मला असं वाटतं ते बदल बरेचसे म्हणजे आय होप आय एम नॉट बिंग बायस्ड, पण मला असं वाटतं की ते चांगले बदल आहेत. कारण सुरुवातीला ना छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन पॅनिक होणं, इम्पल्सिव्ह डिसिजन घेणं, चिडचिड करणं, मनासारखं नाही झालं की आक्रस्ताळ होणं, हे अर्थात तो त्यात वयाचा भाग सुद्धा येतोच. तेव्हा आय वॉज व्हेरी यंग. तर आणि आता या मधल्या 10 वर्षाचा जो गॅप झाला खरं तर तू म्हणालीस तेव्हा माझ्या पर्सनल आयुष्यात पण एवढ्या अप्स अँड डाऊन्स आणि उलाढाली झाल्या आहेत की त्याने ओव्हरऑलच माणूस म्हणून मी जरा मला असं वाटतं शांत, कंपोज्ड झाले. त्यामुळे आता एखादी गोष्ट डेली सोपमध्ये किंवा शूटिंग सुरू असताना माझ्या मनाविरुद्ध झाली तर तेव्हा माझी रिॲक्ट होण्याची पद्धत आणि आत्ताची माझी रिॲक्ट होण्याची पद्धत ह्यात इतकी तफावत आहे ती मला स्वतःला जाणवते. सो येस, ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये माझ्या जरा फरक हा पडलाय की थोडं कंपोज्ड झाले मी. आणि त्याने मला मी पॉझिटिव्ह अशा दृष्टीने म्हणते की कधी कधी काय होतं, रागाच्या भरात पटकन तुम्ही असे रिॲक्ट करता विच यू डोंट मीन, पण हे त्या वयात लक्षात येत नाही. सो आता असं वाटतं की हा ठीक आहे, चुका सगळ्यांकडनं होतात, लेट्स जस्ट अंडरस्टँड, सॉर्ट आउट करूया प्रॉब्लेम अँड लेट्स मूव्ह ऑन. त्याच्यात अडकून बसण्यात अर्थ नाही आहे. हे जरा आत्ता डोक्यात यायला लागले. पण मानसी, जेव्हा तू ठरवलंस की पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक करायचा आहे, किती दडपण होतं. आणि एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा एखादी सिरियल जेव्हा आपण आधी करत असतो तेव्हा आपण लोकप्रियतेच्या शिखरावर असतो, आपल्याला लोक ओळखतात, साधारणपणे लोक ओळखत असतील. मात्र पुन्हा एकदा आता तू म्हणालीस की काही पर्सनल गोष्टींमुळे तुझ्या आयुष्यात तो गॅप आला, तो तुला गॅप भरून काढायचा आहे. पण तेव्हा नंतर जेव्हा पुन्हा एकदा 10 वर्षांनंतर एखाद्या कलाकाराला पुन्हा जेव्हा आपल्याला या इंडस्ट्रीत यायचा असतो, आपला जम बसवायचा असतो, त्यासाठी त्या कलाकाराला म्हणजे जो प्रसिद्ध असतो आधी सुद्धा, त्याला सुद्धा शून्यातून सुरुवात करावी लागते. हो, म्हणजे मी अगदीच खरं बोलेन. आणि मला तर असं वाटतं फॉर दॅट मॅटर जरी तुम्ही गॅप नाही घेतलात, म्हणजे अर्थात माझ्या बाबतीत तर गॅप मोठाच झाला होता. आणि टेलिव्हिजन हा प्रकार असा आहे की ज्याचं फेम जितकं तुम्हाला जास्त घराघरात पोहोचवतं तितकंच लगेच तुमच्यावरनं लोकांची नजर हटवू सुद्धा शकतं. म्हणजे आज जर माझा डेली सोप संपला, इमिजिएट त्या जागेवर आणि लोकांच्या मनातली ती पोकळी भरून काढायला दुसरे व्हिज्युअल्स दिसणार आहेत, दुसरी सिरियल दिसणार आहे. सो लोकांच्या मेमरीतनं तुम्ही जायला अजिबात वेळ लागत नाही अगं. आणि 10 वर्षांच्या गॅप नंतर डेफिनेटली मला हे वाटलेलं की लोकांना आता माझा विसर पडला असेल किंवा एक असं ना की अरे ती ऍक्ट्रेस, अरे ती परत यायला पाहिजे ना, तिला बघायचंय परत, ही अर्ज कदाचित एवढ्या गॅप नंतर लोकांच्या मनात नाही निघून गेली असेल. प्लस इंडस्ट्रीतल्या लोकांच्या मनात असे काय म्हणू विचार आले असेल की बाबा शी इज नॉट इंटरेस्टेड किंवा तिला तर नाहीच करायचंय, तिने काही बंदच केलंय का काम, असे विचार येतात. आणि व्हेरी ऑनेस्टली लोकांच्या मनात खरं तर हे येतं की नाही माहित नाही, पण आपण त्या फेजमध्ये असल्यावर आपल्या मनात डेफिनेटली येतं की आता आपल्याला सुरुवात करायची असेल तर लोकांचा काय प्रतिसाद असेल. सो डेफिनेटली ती थोडीशी भीती होती.
पण मी असं म्हणेन की थोडा कॉन्फिडन्स पण होता मला स्वतःवर, की जरी नाही झालं तरी माझी स्वतःची शून्यापासून पुन्हा सुरुवात करायची तयारी होती, की आता परत जर मला लोकांच्याकडे जाऊन स्वतःहून अप्रोच व्हायचं असेल की बाबा मी काम शोधतेय, डू कन्सिडर मी, मला ऑडिशन्स द्यायचे आहेत, कुठे जाऊन भेटायचं आहे, मीटिंग्स करायच्या आहेत, आय वॉज लिटरली ओपन फॉर इट, की मी किती आता चॅलेंज होतं हे ह्या सगळ्या गोष्टी? काय आहे चॅलेंज म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. जर तुम्ही आधीच तुमचं बॅगेज घेऊन सगळीकडे फिरत राहिलात तर हे डेफिनेटली कठीण जातं आणि हे बऱ्याच जणांना जातं. हे अगदीच तो भाग घडूच शकत नाही किंवा चुकीचा आहे असं मी नाही म्हणणार. कारण असं होतं ना की एक उच्च दर्जाचं काम तुम्ही ऑलरेडी स्वतःकडनं डिलिव्हर केलंय, तर त्याच्यानंतर परत खाली येऊन आपण लोकांना अप्रोच करणं हे कधीतरी मानसिकदृष्ट्या त्रासदायक होऊच शकतं. हे अजिबात मी डिनाय करणार नाही. बट फॉर्च्युनेटली मी त्या झोनमध्ये कधी मला अडकायलाच नाही झालं. कारण माझा दृष्टिकोन इतका इकडनं ओपन असतो ना, की समजा मी या सिच्युएशनच्या दुसऱ्या साईडला असते, समजा मी निर्माती असते आणि मला जर एखादी व्यक्ती, एखादी ॲक्ट्रेस 10 वर्षाच्या गॅपनंतर अप्रोच झाली असती, ऑब्व्हियसली मी वेळ घेतला असता, की बाबा आता हिच्या कामाला लोक कशी रिॲक्ट करतील बरोबर. किंवा आता ही तितकीच केपेबल असेल की नाही. कारण फायनली मी माझे पैसे टाकणार, बरोबर. सो हाच विचार समोरच्याने, निर्मातीने जर केला तर मला त्याच्यात अपमानास्पद वाटण्याचं काही कारण नाही. मला स्वतःला परत प्रूव्ह करणं भाग आहे, असा माझा दृष्टिकोन आहे. त्यामुळे भीती होती पण त्रास नाही झाला. मानसी, मात्र तू गॅप घेतला होतास हे तुला माहितीये की तू इंडस्ट्रीपासून दूर आहेस. हे एखाद्या दिग्दर्शकाला किंवा आपल्या डिरेक्टरला माहिती नव्हतं की एक्झॅक्टली मानसी कुलकर्णीने का ब्रेक घेतलाय किंवा तिला का यायचं नाहीये. ह्या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये कुठल्या दिग्दर्शकाचा स्वतःहून फोन आला होता, कुठल्या मालिकेसाठी म्हणा किंवा कुठल्या सिनेमासाठी? नाही. सुरुवातीच्या काळात मुळात तो गॅप एकतर प्लॅन्ड नव्हता. सुरुवात ह्या गोष्टीने झालेली कारण आय वॉज प्रेग्नेंट. त्यामुळे तेव्हाही 5-6 महिन्यापर्यंत मी काम करत होते. त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर पण एक काही काळ मला स्वतःलाच माझ्या मुलीसाठी द्यायचा होता. सो तो विलिंगली झाला ब्रेक. त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. आणि ते बाकीच्या लोकांना पण माहिती होतं. 1-2दा अशी ज्यांना माहितीच नसेल, जे टचमध्येच नाही, त्यांच्याकडनं विचारणा व्हायची. पण मी सांगायचं की बाबा नाही, मला अजून थोडा वेळ हवाय असं. मग त्याच्यानंतर कोविडच लागला. जेव्हा टेलिव्हिजन, कारण मला वाटतं एंटरटेनमेंट ही प्रायोरिटीमध्ये खूप खालती येणारी गोष्ट आहे. सो इन जनरलच आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांना त्याचा इतका फटका बसलाय की म्हणजे मी कायच एक्सपेक्ट करणार अशा सिच्युएशनमध्ये की लोकांनी मला अप्रोच हवं. कारण शूटिंगच चालू नसायचं तेव्हा. इतकी पॅनिक सिच्युएशन होती त्याच्यामुळे. सो तेही मी ॲक्सेप्ट केलं. मग त्याच्यानंतर काही पर्सनल आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी घडल्या ज्याच्यानी आणखीन परत त्यातनं बाहेर यायला मला वेळ लागला. आणि मग जेव्हा मी ठरवलं की नाही आता इट इज इनफ, आय नीड टू कम बॅक, तेव्हा मग मी स्वतःहून लोकांना अप्रोच व्हायला लागले की मला आता काम करायचं आहे, माझी इच्छा आहे, प्लीज डू कन्सिडर. काही मला सुटेबल काम असेल तर प्लीज मला कन्सिडर करा, मी येऊन भेटेन, मी येऊन ऑडिशन्स देईन असं. पण जो गॅप झाला त्याच्यात फारशी अशी लोकांकडनं विचारणा नाही झाली. पण तू जेव्हा कमबॅक केलंस, दमदार कमबॅक होतं तुझं. कारण आम्हाला सगळ्यांना माहिती होतं, मानसीला आम्ही कुंकूमध्ये पाहिलं होतं, अमृता किल्ले ही भूमिका तू पार पाडली होतीस. आणि खरंच ती मालिका देखील घराघरात पोहोचली होती संध्याकाळच्या संध्याकाळी अगदी प्राईम स्लॉटला. आणि शीर्षक गीत पण त्याचं खूप भारी होतं. खूप आणि मालिकेत देखील तगडी स्टार कास्ट होती. सुहासताई, सुनील बर्वे, आनंद इंगळे, शरद पोंक्षे, अगदीच यांच्यासोबत काम केलंस. किती मार्गदर्शन मिळालं त्यांच्याकडून. आणि तो पहिला सीन आठवतोय कुंकू मालिकेतला तू केलेला असं काही छान? पहिला सीन मला आठवतोच आहे, कारण तो खरोखरी माझ्या लक्षात राहण्यासारखाच झालाय. एक तर त्याचं रिडिंग पण झालं तेव्हा, पण जेव्हा आम्ही सीन वाचत होतो. कारण त्याच्या आधी हॅ टाइमपास चाललेला. दॅट वॉज माय, म्हणजे मोठ्या लोकांबरोबर काम करण्याचा तसा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे दडपण होतं, पण आपण ते जाणवू दे नको आपल्या कामात, ह्याच्यासाठी एक जे आपण उसना अवसान आणतो ना, तसं एक सतत आपण रिलॅक्स आहोत हे दाखवणं, टाइमपास करणं, लोकांबरोबरच हॅ करणं, असं एक चाललं होतं माझं. आणि डिरेक्टर आमचा तेव्हा होता मंगेश कंठाळे. तो म्हणाला की आता रिडिंगला सुरुवात करूया वगैरे. आणि तो हे बोललेला मी ऐकलं नाही. तर माझा गप्पा चालत आणि सुहासताई एकदम अशा सिरियस होऊन मला म्हणाला काय झालं. म्हटलं पुढे काय नाही. ते म्हणाला अगं मी डायलॉग घेते, त्याने रीड करायला सांगितलं असेल. मला झालं हा ओके वाचूया असं. तर म्हणजे
हळूहळू कारण सीनचं रिडिंग काय असतं, रिहर्सल करून घेऊया, मग टेक्निकल गोष्टी कशा असतात, ह्या सगळ्या नवीन नवीन इंट्रोड्यूस होत होत्या हळूहळू. आणि रिडिंगमध्ये पण झालं ते रिडिंग, त्याच्यानंतर टाइमपास वेमपास झाला, हू. आणि ॲक्शन म्हटल्या म्हटल्या सुहासताईंचा डायलॉग झाला आणि त्यांच्या डोळ्यात जे टचकन पाणी आलं, तर मला असं झालं, ओ बापा, असं ऑन ऑफ होता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे पहिल्याच व्हेरी फर्स्ट टेक ऑफ दॅट सिरियल वॉज अ बिग लर्निंग फॉर मी. कारण त्याच्या आधी असे थिएटरच बेसिक थोडंसं प्रायोगिक आणि असं केलेलं, कॉलेजचं इंटर कॉलेजिएट वगैरे हेच केलेलं होतं, तेवढाच अनुभव गाठीशी होता. आणि तिथे कसे रडायचे सीन आले तर तुम्हाला वेळ मिळतो की अख्खा तो ग्राफ असतो, तुम्ही इमोट करता आणि मग तो सीन येतो आणि मग आपण रडतो. सो थिएटरची प्रोसेस थोडी अंगवळणी पडली होती. पण हे असं की हे करतो आणि ऍक्शन म्हटल्यावर पटकन डोळ्यात पाणी, दिस वॉज व्हेरी न्यू फॉर मी तेव्हा. तर मला म्हणजे पहिल्याच ह्याच्यात असं झालं की मग तिथेच एक घंटी वाजली डोक्यात की बाबा आता जर आपण सिरियस होऊया कामाच्या दृष्टीने. आतापर्यंत आपल्यालाच वाटत होतं की हा अभिनयाचं क्षेत्र, ग्लॅमरचं क्षेत्र, टाइमपास, मजा, धमाल, हे फक्त तेवढं नाहीये. ह्याच्या आत अजून खूप काही आहे जे आपल्याला शिकायचं आहे. सो आता इथून ओपन राहणं आणि अलर्ट राहणं फार गरजेचं आहे. सो दॅट वॉज बिग लर्निंग. आणि मग हळूहळू जसे शूटिंग होत गेलं, मग शरद दादांकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. आनंद दादा, सुनील बर्वे, जसं तू म्हणालीस, एवढी मोठी मोठी माणसं की त्यांचे सीन आपण नुसते बघत राहिलो ना. म्हणजे मला आठवतंय, मी, मृण्मयी वगैरे आम्ही आमचे सीन, आम्ही त्या सीनमध्ये नसलो तरी आम्ही बघायला मॉनिटर समोर बसायचो की कशी ही माणसं काम करतात, की त्याच्यातनं आपल्याला शिकता यावं. सो ओव्हरऑलच कुंकूची जर्नी वॉज म्हणजे अमेझिंग एक्सपिरियन्स. टर्निंग पॉइंट होता तुझ्यासाठी डेफिनेटली. कारण तोपर्यंत ना मला एकतर लोक आपल्याला ओळखत नव्हती, त्याच्यानंतर मी मानसी कुलकर्णी म्हणून तेव्हा मला ऍक्च्युली येता जाता लोकांमध्ये ट्रेनमध्ये वगैरे असं जातं ना की अमृता किल्लेदार अशी हाक मारली की हो आले अनुभव आला की म्हणजे अमृता असं हाक मारल्यावर मी लिटरली जसं काही ते खरंच माझं नाव आहे पाळण्यातलं, अशी मी रिॲक्ट करायची इतकी मला सवय झाली होती. कारण ते ओव्हरऑलच मालिकेला इतकं प्रेम मिळालं, ते कॅरेक्टर सगळ्यांची इतकी लोकप्रिय झाली. त्याच्यामुळे अमृता असं म्हटलंय की आपण ओ देणं हे जितकी वर्ष मालिका सुरू होती तितकी वर्ष ते माझ्या अंगवळणी पडलं होतं. पण आता जी भूमिका केलीस त्यात गायत्री हे नाव देखील खूप अंगवळणी पडलंय लोकांच्या, असं म्हणायला हरकत नाही, खलनायिका म्हणून. पुन्हा जेव्हा कमबॅक केलास आणि तेव्हा अशी मालिका, म्हणजे अशा मालिकेत एक खलनायिकेची भूमिका तुला साकारायला मिळाली, तेव्हा पहिल्यांदा जेव्हा कमबॅक केल्यानंतर ही जी तू सुरुवात करतेस एक खलनायिका म्हणून, तेव्हा डोक्यात काय काय विचार चालू होते आणि तुला फरक जाणवतोय 10 वर्षा आधी मालिकांच्या? हो, ओव्हरऑल जो काय म्हणू आपण कार्यभाग जो आहे, प्रोसेस जी आहे, त्याच्यात फरक पडलेला मला स्वतःला डेफिनेटली जाणवतो. एकतर पूर्वी जेव्हा मी रेग्युलर खूप काम करत होते ना, तेव्हा अगदीच 7 days टेलिकास्ट हा कॉन्सेप्ट नव्हता. आणि आता रोज टेलिकास्ट असतो, त्यामुळे कामाचं प्रेशर डेफिनेटली वाढतं आणि ते कुठेतरी अफेक्ट करतंच. पूर्वी जेव्हा मी काम करायचे तेव्हा इतकी सतत टांगती तलवार आणि इतकं सतत ऑन टोज राहणं, सतत एवढं हेक्टिक शेड्यूल करणं की आणि ह्या गोष्टी तेव्हा नव्हत्या अगं. खूप जास्त मला असं वाटतं क्रिएटिव्हली इन्व्हॉल्वमेंट तेव्हा जरा जास्त असायची. माझं असं म्हणणं नाहीये की आता नसते, आताही असते. पण आता थोडा टेक्निकल भाग पण जास्ती झालाय त्याच्यात, कारण रोजचा टेलिकास्ट पडण्याची जी टांगती तलवार डोक्यावर असते की ह्या वेळेत आपला एपिसोड गेला पाहिजेच. ह्याने किती नाही म्हटलं तरी थोडं कामावर प्रेशर येतं. सो ते एक मला डेफिनेटली जाणवतंय. आणि दुसरं, तू ऍक्टिंगच्या बाबतीत कामाचा प्रकार म्हणशील तर तेव्हा मला असं वाटतं की थोडं त्या काळात 10 वर्षांपूर्वीचं मी म्हणते, तेव्हाच्या मालिका आत्ता पण तू बघशील तर बघताना तुला असं वाटतं की काय फुरसतीत एपिसोड केलाय, वा असं ना. तर त्यामुळे, कारण तेव्हा आपल्याला काम करताना, मग ते लिखाणा म्हणून रायटरला असू दे किंवा डिरेक्टरला असू दे, काम करताना आम्हाला असू दे, थोडा वेळ घेऊन आपल्याला हवं तसं करून करायला थोडी मुभा होती, जी आत्ता मिळत नाही. आणि त्याच्यामुळे अगदीच माझं असं म्हणणं आहे की नाही म्हटलं तरी थोडं त्याने काही पर्सेंट का असे ना काम आपलं अफेक्ट होतं. सो हा फरक मला डेफिनेटली प्रामुख्याने जाणवतो. खरं तर मानसी, आता जेव्हा तुम्ही शूटिंग करता ते शूटिंगचे वेळ देखील 12-12 तास, 16-16 तास असे असं. अनेक अभिनेत्रींनी यावरती पोस्ट टाकून बोलणं देखील केलेलं आहे की इतक्या वेळ
मालिकेत शूटिंग करावी लागते वगैरे, हो. याआधी असं असायचं 10 वर्षांपूर्वी का पर्टिक्युलर टायमिंग असायचं? एवढं जास्त नव्हतं असायचं. हे बघ आता काम आहे म्हटलं थोडं वरखाली होणं हे आपण गृहीत धरूच शकतो. पण तेव्हा काय म्हणू त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी होती. आता हे प्रमाण खूप जास्त वाढलंय की सतत हेक्टिक शेड्यूल्स लागतायत, शिफ्ट एक्सटेंड होत आहेत. आता आणि एक ते महासंगम हा कॉन्सेप्ट परत आलाय सिरियलमध्ये, जो तेव्हा अजिबातच नव्हता. एक सिरियल त्याचा ट्रॅक आणि तीच गोष्ट पुढे जाणं हे तेव्हा असायचं. आता एक काहीतरी 2-3 सिरियलचं महासंगम, मग त्यातला ट्रॅक एकत्र येऊन ती गोष्ट पुढे जाणं हा एक कॉन्सेप्ट आलाय. मग ते पण नाही म्हटलं तरी थोडं हेक्टिक होतं, कारण मुळातच एकतर एकाच सिरियलचं सतत 7 दिवसाचं शूट म्हणजे काय म्हणू आपण 24/7 सतत 12 महिने 24 तास चालूच असतं काम. त्यात परत मग ते एखादंच कुठलं तरी प्रोडक्शन हाऊस 2-3 सिरियलचं अख्खं होस्ट करतंय, मग ते आणखीन जास्त हेक्टिक होतं. सो हेक्टिक शेड्यूल आत्ता जास्त झालंय, पूर्वी एवढं नव्हतं. मला थोडं मागे जाऊन विचारेल की एक साधारण आपलं पर्टिक्युलर एज असतं की या एजमध्ये मला कॉलेज पूर्ण करायचं आणि या एजमध्ये मला माझा करिअर सेट करायचं आणि मला करिअर पुढे न्यायचं. आणि आपलं हे अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये ग्लॅमरस ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मुलींना असं अनेक मुलींना वाटत असतं की या ग्लॅमरस तुम्ही येत म्हणा, या सिरियस सृष्टीत आपण देखील पदार्पण करावं, अशा अनेक मुलींचे स्वप्न असतात. तुला साधारण अशी स्वप्न कधी पडू लागली होती की ह्या क्षेत्रात काम करायला पाहिजे? माझा थोडं वेगळं घडलंय. मला ह्या क्षेत्रात असं म्हणजे माझी एंट्री अशी झाली की मला तेव्हा लाईमलाईटचं अट्रॅक्शन म्हणून ह्याच्याकडे येण्याचं आकर्षण नव्हतं. मला बेसिकली मी आता हे ह्याआधी पण माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोलले, मुळातच सुरुवात माझी अशी झालेली की मी कॉलेजला माझ्या नाट्यमंडळ ह्याकरता जॉईन केलं होतं की तेव्हा मला असं कळलेलं की नाट्यमंडळात जी माणसं असतात म्हणजे जे स्टुडंट्स असतात त्यांचं ब्लॅकलिस्टला नाव येत नाही. आणि त्या निमित्ताने मला कॉलेज बंक करता येईल की बाबा हा नाट्यमंडळात त्यांना कॉलेज कितीही बंक केलं तरी काय ब्लॅकलिस्टला नाव येणार नाही, घरच्यांना पत्ता लागणार नाही की आपण कॉलेजला जाऊन काय मुक्ताफळं उधळतोय. हा एकमेव हेतू माझा होता खरं तर ड्रामॅटिक्स जॉईन करण्यामागे कॉलेजमध्ये. मग नंतर असं झालं की 2-3दा असं झालं की अरे तुमचं नाव आहे पण तुम्ही येतच नाही आहात. कारण पहिली 2 वर्ष ज्युनियर कॉलेज असं झालं की नाही अटेंड केलं तरी चालतंय, कुठे कोणाला काय कळतंय. पण हळूहळू असं झालं की तुमचं नाव आहे पण तुम्ही जात नाही आहात तिकडे. मग म्हटलं आता बघू, एकदा 1-2दा गेले आणि मग ना तालमी वगैरे बघून त्याचं ना इंटरेस्ट यायला लागला की वाव, हे काहीतरी वेगळं आहे आणि हे करायला आवडेल मला. मग त्यात पण आधी सुरुवातीला मॉबमध्ये कुठेतरी आम्ही त्या एकांकिकेत असायचो. असं पण नाही की बाबा लीड कॅरेक्टर आहे, कारण कॉलेजच्या एकांकिकेत तुला पण माहिती असेल की 40-40, 50-50 मुलं असतात सगळ्या बॅचची मेन अशी, आणि सगळ्यांना रोल देणं काही पॉसिबल होत नाही. सो 4-5 मोजकी मेन कॅरेक्टर सोडले तर बाकी सगळे मॉबमध्ये कुठेतरी असतात. तशी पहिली 2 वर्ष तर मीही मॉबमध्येच होते. पण मला ती प्रोसेस आवडायला लागली होती की आपण स्वतःला असं अशा पद्धतीने लोकांसमोर एक्सप्रेस करणं, इमोट करणं, ह्याच्यात मला आनंद म्हणजे आवडायला लागला हळूहळू. सो मी मग असं एक पॉईंट असा आला की पूर्ण वेळ म्हणजे कॉलेजला सुट्ट्या जरी असल्या तरी आम्ही कॉलेजलाच जाऊन असायचो, कारण मग तालमीच आहेत, हेच आहे तेच आहे, एकांकिका करतोय वगैरे. मग घरी पण असं वाटायला लागलं की अगो एवढं काय, आधी एवढी कधी जात नव्हतीस कॉलेजला, आता एकदम एवढं काय. नाही, तालमी असतात, जायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे, मला शिकायचं आणि हे ते. आणि आली एकदा आई माझी एकांकिका स्पर्धा बघायला. हा, आणि एकांकिका काहीतरी 32 मिनिटाची होती आणि त्या अख्ख्या एकांकिकेत माझी एक मॉब बनला, फक्त मी कुत्रा घेऊन अशी जाते, अशी एक एंट्री झाली. आणि झाल्यानंतर मला आईने विचारला की अगं ह्या अर्ध्या मिनिटासाठी तू अख्खं वर्षभर आम्हाला तोडून काम वगैरे करतेस असं आम्हाला सांगतेस. तर आता तेव्हा मला त्यांना समजवता नाही आलं की मी काम करत नसले तरी त्या प्रोसेसमध्ये राहून मला शिकायला खूप काही मिळतंय. अर्थात नंतर हे आईच्या म्हणजे घरच्यांच्याही लक्षात आलं की ती अख्खी प्रोसिजर आहे. असं नाहीये की तुम्ही एकांकिकेची प्रोसेस सांगते, असं नाहीये की तुम्ही फक्त रोलमध्ये असाल तरच तुम्हाला शिकायला मिळतं. इव्हन तुम्ही बॅकस्टेज करत असाल तरी शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, ज्या नंतर जेव्हा तुम्हाला कॅमेरा किंवा थिएटरमध्ये ऑडियन्सला फेस करायचं असेल तेव्हा तुम्हाला कामी येतात ह्या गोष्टी. त्यामुळे नंतर मग त्यांचा हा राग कमी झाला. पण आधी असं वाटायचं की अर्ध्या मिनिटासाठी वर्षभर काय मला वेळ नाही करतेस तू. आई-बाबांचा पाठिंबा होता या सगळ्यांना, कारण त्यांची वेगळी इच्छा होती की तू कुठल्या वेगळ्या क्षेत्रात काम करावं, असं काही होतं? नाही, हा पाठिंबा म्हणजे येस, पाठिंबा तर 100% होता. फक्त माझ्या बाबांचं असं म्हणणं असायचं की हे बघ, तुला जे काही करायचंय मी तुला मुभा देईन, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस.
बॅकअप प्लॅन आपल्याकडे नेहमी रेडी नेहमी पाहिजे. असते. बरोबर. कारण अनसर्टेनिटी ही म्हणजे अर्थात आमच्या क्षेत्रात तर अगदीच आहे 100%, पण ही सगळ्याच क्षेत्रात आता हल्ली तर आपण बघतो सगळ्याच क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यांचं नेहमी असं म्हणणं असायचं की जर उद्या दिलेल्या तुझ्या डोक्यात तू ठरवलेल्या वेळात समजा काही तुझं नाही चाललं तर बोरिया विस्तर आटून परत येताना तुझ्याकडे प्लॅन बी रेडी प्लॅन बी पाहिजे. पाहिजे. बरोबर. एक्झॅक्टली. त्यामुळे शिक्षण मी असं म्हणत नाही की तू अगदी CA BA हो किंवा MBAच कर, पण एक बेसिक क्वालिफिकेशन तुझ्या हातात असले पाहिजे. सो 12वीला पण मी असताना असं आपल्याकडे 10वी 12वी TY ही कशी महत्वाची वर्ष मानली जायची ना तेव्हा तरी. सो 12वीला मला सांगितलं होतं बाबांनी की आता जरा पास झालं हे वर्ष, जरा गॅप घ्या, बंद करा, अभ्यासाकडे लक्ष दे. मी म्हटलं तुम्हाला फर्स्ट क्लास हवाय ना, मी मिळवून देईन, मला हे करायला परमिशन. मी म्हटलं कारण मला करण्याची फार इच्छा होती. आणि नंतर मला इतकं प्रेशर आलं की आपण बोलून बसलो, आता जर नाही मिळाला तर बाबा खरोखर बंद करतील, जे मला घडायला नको होतं. सो इव्हेंच्युअली त्या प्रेशरमध्ये अभ्यास पण मला करायला लागला की आता नाही मिळाला फर्स्ट क्लास तर हे बंद होईल कायमचं, जे मला नकोय. त्यामुळे त्याच प्रेशरमध्ये अभ्यासही झाला आणि नाटकही झालं, हे दोन्ही झालं. कारण की बाबांचा तेव्हा धाक असायचा की बॅकअप प्लॅन रेडी पाहिजे असं, पण सपोर्ट दोघांचाही कायम होता. मला तुझा प्लॅन बी काय होता रेडी? काय करायचं? प्लॅन बी आता मला असं वाटतं की हा का माझा प्लॅन असेल, पण प्लॅन बी मला असं वाटतं की नाहीच जर झालं तर मला असं वाटायचं की मी काहीतरी आता सलॉन वगैरे हे कॉन्सेप्ट आता आले आहेत, पण मला असं वाटलं मी कधी असं ब्युटी पार्लर असायचे तेव्हा. आता हे सॅलॉन बिलॉन हे सगळे प्रकार आता आले, जरा अपग्रेड झालेले. तेव्हा मला असं वाटायचं की मी काहीतरी ब्युटी पार्लर मध्ये टाकेन आणि असं लोकांना मेकअप करणं, रेडी करणं, हेअर कट करणं वगैरे, ही अशी फारच बालिश काहीतरी आवड होती तेव्हा माझी बॅकअप प्लॅन साठी. तो पण सिनेमाशीच निगडीत होता ना. समहाऊ येस, गेटिंग रेडी. मानसी, आपल्या आयुष्यात नेहमी 2 फेज असतात, एक वाईट एक चांगली, दोन्ही फेज असतात. सुखापाठोपाठ दुःख येतच असतात. Yes. नेहमीच सगळे दिवस सारखे नसतात. जेव्हा वाईट फेज आपल्या आयुष्यात येत असतो ते आपण चक्रव्यूहमध्ये असतो. त्या बाजूला अनेक जे वलय असतं दुःखाचं, किंवा आपण डिप्रेशनमध्ये, अक्षरशः त्याला हा डिप्रेशन हा शब्द वापरला जातो कारण आपण स्वतःलाच विसरतो काय करायचंय काय नाही, या सगळ्या गोष्टी होतात. ह्याचा परिणाम जेव्हा पर्सनल गोष्टीमध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टींचा परिणाम असतो त्याचा प्रभाव प्रोफेशनल लाईफमध्ये पडतो. आणि स्वतःला तू तेव्हा कशा पद्धतीने काम ठेवलं होतंस आणि कशा पद्धतीने मूव ऑन झालीस सगळ्यात? येस, पर्सनल लाईफचा परिणाम मला तरी वाटतं तुमच्या कामावर डेफिनेटली होतो. कारण माणूस म्हणून तुम्ही तुमच्या आत काय चाललंय या गोष्टी स्टॉप नाही करू शकत कधीच. ऑफचं बटन नाहीये. म्हणजे आता जरी मी तुझ्याशी बोलत असते तरी बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात काय चाललं असेल ते मी बंद नाही करू शकत. सो त्याचा परिणाम नक्कीच होतो. पण मला असं वाटतं अशा वेळी ना आपण ॲक्सेप्टन्स, म्हणजे माझ्या अनुभवात मी सांगते की सिच्युएशनचा ॲक्सेप्टन्स जर आपण ठेवला ना तर त्याने थोडं तुम्हाला कंपोज राहायला हेल्प होते. आपण डिनायल मोडमध्ये असलो की हे नाहीच माझ्याबरोबर होऊच नाही शकत, काच झालं, वाय मी, असे ह्या सगळ्या झोनमध्ये जर आपण गेलो तर ना मग त्या विचारामध्ये आपला मेंदू जास्त ऑक्युपाईड राहतो, ज्याचा रिझल्ट म्हणून आपण आपल्या कामावर फोकस जास्त नाही करू शकत. व्हेअरएज मला असं वाटतं की जर एखादी गोष्ट जितकी काही एक्स्ट्रीम वाईट घटना असेल जी घडली आहे माझ्या आयुष्यात ना, तर जितक्या लवकर मी त्याच्या बाबतीत ॲक्सेप्टन्स ठेवेन की बाबा हो आता हे घडलंय आणि आता आय नीड टू ॲक्सेप्ट इट आणि आता हे फेस करून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढूनच मला पुढे जायचंय, तर तुमचा ब्रेन थोडा ताळ्यावर येऊन काम करतो. सो मला असं वाटतं ॲक्सेप्टन्स ठेवला तर बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बट ॲट द सेम टाइम जसं तू म्हणालीस की जर तुमच्या पर्सनल आयुष्यात खूप काही उलाढाली होत असतील तर डेफिनेटली त्याचा परिणाम तुमच्या प्रोफेशनल लाईफवर होतो. काम करताना तुमचा फोकस न होणं किंवा चिडचिड होत राहणं, वाटेल तसं इमोट न करता येणं आतून स्वतःला सीन्ससाठी, मग ह्या गोष्टी डेफिनेटली होतात. या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी जेव्हा आपल्याला पीस हवा असतो त्यासाठी तेव्हा तू स्वतः काय केलास? हा प्रश्न का विचारते कारण तू ह्या अनुभवातून गेलीस आणि तू वारंवार बोलतेस की माझ्या लाईफमध्ये पर्सनल गोष्टी ज्या घडल्यात त्या मी नाही, म्हणजे तू उघडपणे नाही सांगू शकत, पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुला पीस हवा होता तेव्हा तू काय केलंस? मला असं वाटतं ना की अशा वेळेला आपण चॉईसेस काय करतो ना त्या खूप मॅटर करतात. कारण माझ्याही पर्सनल लाईफमध्ये जेव्हा जे मी आधीही बोलले आहे की कोविडच्या दरम्यान खूप म्हणजे आय लॉस्ट माय पार्टनर. सो तेव्हा मला असं वाटतं की त्या दुःखातच आपण राहणं किंवा त्यातनं बाहेर पडणं हा चॉईस आपल्या हातात असतो. ही डेट येस. तर
तेव्हा आपण चॉईस सिच्युएशन जी कुठल्या करतो ना ती खूप मॅटर करते. तर मला असं होतं की म्हणजे ठीक आहे, म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही तुमचं दुःख सतत सप्रेस करत राहा, नाही, तेही एक्सप्रेस करणं गरजेचं आहे, पण त्याच्यात आपण किती वेळ रेंगाळत राहणं ह्याला एक आपण जर नाही ठरवली तर लिमिट कोणीच नाही घालू शकत. कारण अशीही माणसं आपल्या डोळ्यात एकच आपण बघतो की ज्यांच्या आयुष्यात एखादा वाईट प्रसंग घडला आणि पुढच्या अख्खं आयुष्य त्यांची वाट लागली, कारण त्यांना त्यातनं सावरताच नाही आलं. सो मला असं वाटतं आपल्या दुःखातनं आपण बाहेर येण्याची चॉईस आपण स्वतःहून एफर्ट्स घेऊन करायला लागते. कोणीही आपल्यासाठी हा निर्णय घेणार नाही की आता इतके महिने झाले, आता बास, आता यू नीड टू कम आउट ऑफ इट. कारण एका पॉईंटनंतर प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकाचं आयुष्य हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि आपण त्याच्यात घुसखोरी करून त्यांना काही सांगू नाही शकत, कारण प्रत्येकाची स्पेस आहे आपापली. जर समजा मला त्याच्यातनं आणि मी तू जे म्हणालीस की तू कसं काय बाहेर आलीस, तर मला असं म्हणायचं आहे की मला माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की मी ज्या झोनमध्ये सतत राहते त्याचा परिणाम माझ्या मुलीवर होतो, जे मला अजिबात होऊ द्यायचं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मी ठरवून ही चॉईस केली. कारण अशी द्विधा मनस्थिती आपली बऱ्याच येते की नाही, मला राहायचंय अजून या दुःखात, मला म्हणजे एका पॉईंटला ना तर कम्फर्ट झोन होतो ते दुःख आपला. तर मला असं होतं की माझा कम्फर्ट झोन मला हवा आहे, म्हणून मी माझ्या मुलीचं आयुष्य काय म्हणू पणाला नाही लावणार. आणि म्हणून मी ठरवून स्वतःला त्यातनं बाहेर काढलं. कारण नाहीतर यू नेव्हर नो की तिची मानसिक जडणघडण काय झोनमध्ये होत गेली असती जर मीच एवढी केपेबल नसते की मी तिला सांभाळू शकेन. त्याच्याकरता मला असं वाटतं आपण ज्या चॉईसेस करतो त्या आपल्या मानसिक शांततेसाठी खूप मॅटर करतात. आणि दिवसातनं थोडा वेळ स्वतःबरोबर राहणं हे फार गरजेचं आहे. कारण त्याशिवाय ना आपल्या आयुष्यात काय घडतं याचं ॲनालाइज तुम्हाला नाही करता येत. सतत ते दुःख विसरण्यासाठी तुम्ही जबरदस्ती कुठेतरी स्वतःला ऑक्युपाईड ठेवत राहिलात ना, तर एक गोष्ट होते की ब्रेनला त्याने ह्याची सवय होते की नाही, आपण हे इग्नोर करूया, आपण हे इग्नोर करूया. वेरॅज माझं असं म्हणणं आहे की ते फेस करून जर तुम्ही त्यातनं बाहेर पडलात ना, तर तुम्हाला डोकं शांत ठेवायला जास्त हेल्प होतं. खरं तर माझी खूप मोठी गोष्ट आहे. खरं मला ही गोष्ट माहिती नव्हती की आणि यातून मी बाहेर फार आले. हा बोलत आणि नाही याविषयी. त्यामुळे मला मुळात मी तो अंदाजच लावला नव्हता की असं असेल. मला की अदरवाईज पण फार दुःख उगाळत बसायला आणि लोकांसमोर मांडत बसायला नाही. ऍक्च्युली सॉरी टू से मला खरंच माहिती नव्हती ही गोष्ट की असं मला असं असं डिवोर्स वगैरे म्हणून मला वाटलं असेल. आय रिअली आय एम सो सॉरी. Yes. आणि तू खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि या सगळ्यातून बाहेर येऊन तू पुन्हा जिद्दीने उभी राहिलीस आणि तुझ्या मुलीला सुद्धा सांभाळतेस, सिंगल पॅरेंटिंग करतेस, म्हणजे छान संस्कार देतेस तिला, खूप छान सांभाळतेस. प्रयत्न करते. आणि तू असं मागेही म्हणालेस की डिस्ट्रॅक्शन एन ऑल नाही, पण आपल्या मुलांसाठी आपण नेहमीच कुठली गोष्ट जर हो. योग्य असेल ती आपल्याला करायचीच आहेत आणि त्यासाठी तू अपवाद आहेस असं म्हणायला हरकत नाहीये. कारण तू खूप छान पद्धतीने सांभाळतेस. जेव्हा तिला कळलं की आपली आई अभिनेत्री आहे, तिचं रिएक्शन काय होती? अगं दॅट वॉज व्हेरी फन. काय झालं माहितीये, कारण ती झाली तेव्हा तर एनिवे मी ब्रेक घेतलाच होता आणि त्याच्यानंतर जे अगदीच तिचं हळूहळू कळायला लागायचं जे वळ होतं तेव्हा पण कोविड होता. मी काम सुरू केलं नव्हतं आणि कोविड नंतर जेव्हा मी काम सुरू करायला लागले तेव्हा ती एक 3-3.5 वर्षाची झाली होती. आणि मग टीव्ही बघणं, टीव्हीवरची लोक काय हळूहळू ते समजायला लागतं तेव्हा. आणि नेमकं तेव्हा मी एक काहीतरी मला वाटतं क्राईम शो मध्ये का काहीतरी थोडंसं एक स्टोरी केलेली ॲज अ कॉप, पोलीस होते. आणि तिचं ते अगदीच म्हणजे कळायचं वय नव्हतं. तर तिने मला पोलीस म्हणून पहिल्यांदा स्क्रीनवर तिने मला पोलीस म्हणून पाहिलं. आणि तोपर्यंत आपण लहान मुलांना साधारण एक धाक द्यायचा, तर असं नाही की असं करू नको बुवा येईल किंवा रस्त्याने चालताना काहीतरी वाईट वागली तर पोलीस पकडून देतील वगैरे. आपण हेच धाक दाखवतो ना मुलांना, बेसिक छोटे छोटे. तर तिने मला जेव्हा पहिल्यांदा पोलीस म्हणून पाहिलं टीव्हीवर तेव्हा तिला स्वतःलाच असं वाटलं की अच्छा, म्हणजे आता मी जर शाळेत नाही गेलं तर तूच मला जेलमध्ये नेणार. मी म्हटलं अगं मी खरं पोलीस नाहीये बाळा, हे आपलं काम आहे. अर्थात हळूहळू मोठं झाल्यावर तिच्याही हे लक्षात आलं की मी खरंच पोलीस नाहीये. पण तिची पहिली रिॲक्शन आणि तिने पहिल्यांदा मला जे स्क्रीनवर पाहिलं ते ऍज अ पोलीस म्हणून पाहिलं. त्यामुळे तो एक इन्सिडन्स मला कायम लक्षात राहतो की तिने पहिल्यांदा मला असं विचारलेलं की आई आता मी शाळेत नाही गेले तर तू मला जेलमध्ये नेणार. ओवी नाव आहे तिचं. ओवी नाव आहे. बरोबर. तिला तर ह्या गोष्टी माहितीच असतील आणि ती स्वतः देखील खूप प्राऊड मुवमेंट करत असेल तुला पाहून, कारण की आपली आई
खूप तिला होतं छान असं. सांभाळते आपल्याला आणि ह्या सगळ्या गोष्टीची परिस्थितीची तिला देखील जाणीव असेल आणि तुला पाहून तिला वेगळीच एक पॉझिटिव्हिटी येत असेल. असं मला तरी वाटतं आणि माझा प्रयत्न तरी असा असतो, पण हम्म. अर्थात तिला काय वाटतं हे तिलाच जास्त चांगलं माहिती. तर तिच्यातली कोणती क्वालिटी तू ओळखलीस एक आई म्हणून ती काय करू शकते असं तुला वाटतं? मला असं वाटतं तिचा ना क्वालिटी म्हणण्यापेक्षा तिचा सध्या मला असं जाणवतंय की म्हणजे मी आधीपासून असं खूप ठरवलेलं की मी या इंडस्ट्रीत आहे म्हणून मी तिला जबरदस्तीने या इंडस्ट्रीत आणायचं असं मी कधीच करणार नाही. मी तिला हा निर्णय घेऊ देईन की तिला काय करायचंय, मग ते काहीही असू दे. पण माझं साधारण माझ्या लक्षात आलं की तिचा कल हा थोडा कलेच्या दृष्टीनेच आहे, म्हणजे क्रिएटिव्ह गोष्टीत ती जास्त रमते रादर दॅन जस्ट टेक्निकल किंवा असं आहे. म्हणजे आता शाळेत जरी तू म्हटलंस तरी नॉट दॅट की ती अकॅडमिकली चांगली नाहीये, शी इज डुईंग गुड, पण आर्ट अँड क्राफ्ट म्हण तू किंवा चित्रकला म्हण किंवा सिंगिंग म्हण फॉर दॅट मॅटर, तिला भरतनाट्यम ती शिकते. तर ह्या क्रिएटिव्ह गोष्टी ज्या आहेत तिकडे तिचा कल जास्त आहे हे सध्या तरी माझ्या लक्षात आलंय. आता पुढे कसं काय तिला परस्यू करायचं असेल, तिला जे काही पाहिजे असेल ते करायला मी सपोर्ट. तो तर मगाशी पोलिसांची भूमिका बोललीस मी विसरले, तो प्रश्न गेला. 1760 सासूबाई हो ही मालिका सुद्धा म्हणजे त्याला थोडा कॉमेडी टच होता त्या मालिकेला आणि त्यात निर्मितीताई होता म्हटल्यावरती कॉमेडीची लेवल तर हाय होती. म्हणजे मला तर नक्कीच हे सांगायला आवडेल की स्क्रीनवर बघताना लोकांना जेवढी त्यात धमाल आणि मजा मस्ती आणि हे वाटायचं फन, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त आम्ही कॅमेराच्या मागे धमाल करायचो. बऱ्याचदा असं व्हायचं की आम्ही डायलॉग घेतानाच आम्हाला ते इतके फनी पद्धतीने लिहून यायचे किंवा आम्ही सख्खी टीम जी आमची होती ती असे इम्प्रोव्हाइज करायचो की ते घेतानाच आम्हाला इतका हसायचं की 4-4, 5-5 टेक तर त्याच्यामुळे असं व्हायचं की आम्ही डायलॉग बोलताना हसतोय. बट दॅट वॉज सुपर फन. म्हणजे आणि हे अगदीच अनपेक्षित माझ्या पदरात पडलेली होती ती सिरियल. आउट ऑफ नोवेअर मला एक दिवस निर्मितीताईंचा फोन आला की अगं मी निर्मिती सावंत बोलते, अशा अशा एका मालिकेसाठी मी तुझं नाव सुचवते, तुला आवडेल का करायला. तर म्हणजे मला असं झालं की हे परस्पर कोणी गृहीत धरून माझ्या वतीने उत्तर दिलं असं तरी चाललंच असतं, कारण ह्याच्यात नाही म्हणण्यासारखं काही नाहीच आहे. बट दॅट वॉज रिअल फन. निर्मितीताई सोबतचा काही किस्सा आहे त्या मालिकेत शूट करताना, काही किस्सा असा घडला? किस्सा असंच नाही, पण मला निर्मितीताई जिथे पण त्यांच्याबरोबर ज्यांनी काम केले ना त्या सगळ्यांना हा अनुभव आला असेल. निर्मितीताईंबरोबर शूट करणं म्हणजे जेवणाची चंगळ असते, चंगळ. त्यांचे एकतर त्या सावंत, म्हणजे मासे विसे तर विचारू नकोस तू. रोज त्यांचं एवढं अख्खं बास्केट यायचं ज्याच्यात खूप म्हणजे फक्त तू जेवण म्हणू नको, अदल्या मधल्या वेळेत पण सटर फटर खायला वगैरे. आणि इतकं त्यांचं घरनं करून आलेले डबे इतके यम्मी असायचे ना, आम्ही उठसूट काय ते नंतर तर हक्काने जायला लागलो. पण सुरुवातीला अशीच काहीतरी कारणं बिरणं काढून त्यांच्या रूम मध्ये जायचो, खाऊन यायचो असं. पण निर्मितीताई इज रिअल फन टू वर्क विथ. म्हणजे त्या आणि त्यांचं कसं आहे, मला एक गोष्ट त्यांची कुठली आवडते की त्या फक्त असं नाही बघत की त्यांचं कॅरेक्टर कसं वर येईल. त्यांचं इथे पण लक्ष असतं की मी आता हे माझ्यासाठी मी हे इम्प्रोव्हाइज करते, पण मग तू ना त्याच्यावर अशी रिॲक्शन दे म्हणजे मग ते बॅलन्स होईल चांगलं. जी फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे तुम्ही जसं म्हणते ना की आजूबाजूच्या गोष्टी आपल्या बाजूला ज्या घडत असतात ना त्यातनं शिकण्यासारखं खूप काही असतं. कोणी तुम्हाला बोट धरून प्रत्येक वेळी काही शिकवत नाही. तर ह्या गोष्टी की बाबा मी असं केलं तर तू अशी रिॲक्ट हो, त्याने सीन होते, किंवा तुला असं करायचंय तर मग मी काय रिॲक्शन देऊ की तुला त्याने जास्त चांगला सपोर्ट मिळेल. ह्या गोष्टीसाठी सुद्धा शी वॉज व्हेरी ओपन. त्यामुळे काम करताना सीन इतके चांगले वर्क होऊन यायचे ना की इट वॉज म्हणजे मजाच यायची करायला. तर आता तू इथे येणार म्हणून तुझं सोशल मीडिया मी थोडं स्टॉक केलं आणि त्या सोशल मीडियावर मला एक पोस्ट दिसली द्विधा या नावाचे. काय येस, काय छान येते द्विधा ही एक फिल्म, उत्तम एक फिल्म आहे असं सध्या मला तरी वाटतंय. पण जसं ना मी आत्ताही माझ्या जेव्हा एकदा बोलण्यात आलं की मनस्थिती आपली जी असते, जेव्हा आपल्याला चॉईसेस करायला लागतात, जी द्विधा मनस्थिती जी आपली येते ना, ते इमोशन. आणि मला वाटतं ह्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला द्विधा मनस्थिती ही फेस करावीच लागते, कारण चॉईसेस या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कराव्या लागतात. सो एक्झॅक्टली ती मनस्थिती हेरून त्या फिल्मचं नाव द्विधा असं ठेवलेलं आहे. आणि ज्यात पहिल्यांदा माझी अशी फिल्म आहे ज्यात मी लीड करते. आणि त्यातलं कॅरेक्टर सुद्धा खूप सुंदर आहे. मुळात गोष्टच फार सुंदर आहे त्याची. वडील आणि मुलीच्या नात्यावरची जी गोष्ट आहे, उत्तम आणि काय म्हणू भावनिक गोष्ट आहे, ज्याच्यात थोडा ठहराव आहे असं मला वाटतं. कारण सध्या आपल्याला ना काय होत आहे, धकाधकीचं जीवन, आपलं लाईफस्टाईल इतकं फास्ट होत चाललंय, अटेन्शन स्पॅन आपलं कमी होत चाललंय. 20 सेकंदाचं रील
एवढाच हो. आपला अटेन्शन स्पॅन Attention. राहिलाय. तर ह्या सगळ्या गदारोळात एक आपला पेस घेऊन चालणारी एक उत्तम गोष्ट मांडणारी अशी एक ती फिल्म आहे द्विधा, ज्याच्यात माझ्याबरोबर सतीश पुळेकर आहेत, वा. जे माझ्या वडिलांचा रोल करतायत, रेणुका दफ्तरदार आहेत, निमेश कुलकर्णी आहे, निलेश नाईक यांनी डिरेक्ट केलेली आहे ती फिल्म. आणि फारच सुंदर. म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की मला जर फिल्ममध्ये कधी लीड रोल मिळाला ना करायला, तर त्याची संहिता खूप छान असावी असं मी आतून खूप प्रे करत होते. आणि सुदैवाने माझ्या बाबतीत तसं घडलं की जेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा लीड रोल फिल्ममध्ये मिळाला, तर खरंच त्याची संहिता इतकी सुंदर आहे की म्हणजे जेव्हा मला विचारणा झाली नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं त्याच्यात. सो ती फिल्म आता रेडी आहे. म्हणजे वा. आम्ही आता ती प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी ऑलमोस्ट रेडी आहे. आणि पहिली लीड भूमिका आहे तुझी सिनेमा, त्यामुळे फर्स्ट इज ऑलवेज फर्स्ट इज स्पेशल. ऑलवेज येस आणि स्पेशल. सो आम्ही सगळेजण उत्साही आहोत की हा सिनेमा कधी येतो आणि आम्ही सगळे कधी पाहतोय हो, त्यासाठी. पण आणि मी खात्री देते की आतापर्यंत माझं जे ज्या धाटणीचं किंवा ज्या पद्धतीचं काम लोकांनी पाहिलं असेल त्याच्यापेक्षा ह्याच्यातलं काम, कॅरेक्टर म्हणेन स्पेशली, हे फार वेगळं आहे. कारण मला करतानाही त्याच्यासाठी फार स्वतःला मोल्ड करून घ्यावं लागलं. पण तुला अजूनही अशा कोणत्या भूमिका साकारायच्या आहेत की त्या वलयातून बाहेर यायचं? आता कसं खलनायकाच्या साच्यामध्ये तू हो, होतीस टेलिव्हिजनवर, हो फिल्म मध्ये आता तू आम्हाला पाहायला मिळशील. हो लवकरच. येस, पण आता पुढे कशा भूमिका मानसीला स्वतःहून ऑफर झाल्या पाहिजेत असं तुला वाटतं? मला ना खूप आहेत मनात अशा. मला एकदा ना असं वकील असतात ना, वकील ज्यांना इथून सॉलिड असतं की युक्ती. म्हणजे बाजू मॅनिप्युलेट करून जरी मांडायची असेल तरी कशी मांडायची हे. कारण मुळात आहे ना मी इतकी आउटस्पोकन आणि अपफ्रंट आहे ना की मॅनिप्युलेशन हे मला अदरवाईज माझ्या स्वभावामुळे मला फारसं जमत नाही. सो तसं एक कॅरेक्टर मला साकारायला फार आवडेल. किंवा पॉलिटिशियन आपण म्हणू की ज्यांच्या डोक्यात एक, मनात एक, तोंडावर एक. कारण ना ते म्हणजे अरे इट्स अ व्हेरी युनिक कॅरेक्टर टू स्टडी अबाउट. म्हणजे हे आता मी माझ्यातली ऍक्ट्रेस म्हणून जी भूक आहे त्या दृष्टीने बोलते हा, की असं एखादं कॅरेक्टर असलं तर मग त्याची बोलण्याची ढब कशी असेल, त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल, त्याचा पेहराव कसा असेल. तर ह्या अशा ज्या मी न एक्सप्लोर केलेल्या काही काही वेगळ्या गोष्टी आहेत त्या मला करायला फार आवडतील. किंवा आता मी जशी आहे की तुला पण आता जाणवत असेल की बोलताना मी फार हातवारे करते, खूप अशी ड्रमॅटिक बोलते. तर असं एक कंपोज कॅरेक्टर जे असतं ना की ज्याला म्हणायचंय ते इतकं पॉवरफुली म्हणतं पण आवाज चढत नाही, अशी काही वेगळी, जे माझा स्वभाव जो नाहीये अशी जर वेगळी कॅरेक्टर्स मला करायला मिळाली ना तर ती मला जास्त आवडतात करायला. आणि थोडंसं तसं द्विधामधलं कॅरेक्टर आहे जे माझ्या स्वभावाला धरून अजिबात नाहीये, म्हणून मला त्याच्यावर जास्त मेहनत घ्यावी लागली. इंटरेस्टिंग. बरं, मानसी स्वतःला मेंटल स्पेस देण्यासाठी काय करते? आध्यात्मिक आहे? आध्यात्मिक खरं तर अजिबात नाहीये मी. पण येस, मी जसं मगाशी म्हटलं थोडं जरा स्वतःला वेळ देणं किंवा अगदीच म्हटलं तर मुलीबरोबर टाइम स्पेंड करणं हा माझा ऑल टाइम फेवरेट रिफ्रेशमेंट आहे. वाचन आहे. आता तर आपल्याला फिंगरटिपवर सगळं बघायला अवेलेबल आहे. सो काहीतरी नवीन कॉन्टेंट बघणं, त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळणं किंवा अगदीच शिकायला नाही म्हटलं तरी त्यातनं एक चांगलं काहीतरी पाहिल्याचं समाधान आहे. माझ्या मते ते माझं मेडिटेशन आहे. मला ते करायला आवडतं आणि त्यातनं मी स्वतःला चार्ज करत असते. आध्यात्मिक तसं बघायला गेलं तर मी फार नाही आहे. निश्चित. मानसी, आता तू आता ह्या मुलाखतीत खूप गोष्टी सांगितल्यास, त्या गोष्टीतून खूप जाणवलं की तू किती जिद्दीने उभी आहेस आणि स्वतःच्या मुलीला सांभाळतेस आणि कशी टप्प्याटप्प्याने पुढे जातेस. आम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे आणि त्यासाठी खरंच खूप सल्यूट. आणि एक मी असं ऐकलं की तुला मोठं घर घ्यायचंय. सगळ्यांचं स्वप्न असतं आणि त्या दृष्टीने काय पावलं टाकतेस? हो, ऑफकोर्स त्या दृष्टीने आता काय पावलं टाकते हे मी इथे कॅमेरा समोर सांगणार नाही ओपनली. बट येस, मुंबईत स्वतःचं घर असावं हे मला वाटतं सगळ्यांचं स्वप्न असेल. आणि ज्या रेटनी आता रिअल इस्टेटचे रेट वाढतायत तर ते तितकंसं सोपं नाहीये. बट येस, त्याही दृष्टीने वाटचाल सुरू आहे. येणारे प्रोजेक्ट्स किंवा होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट, होणारा सेव्हिंग म्हणून त्या दृष्टीने आहे. सो होपफुली लवकरच ते सुद्धा होईलच. निश्चितच तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो आणि तू टप्प्याटप्प्याने पुढे जाऊस आणि आम्हाला देखील तुला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहायचं आहे आणि आम्ही सगळे वाट पाहतोच आहोत. खूप खूप शुभेच्छा तुला मानसी, आणि इथे आलीस त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाला आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.